आणि पहिले 3 ओव्हर आपण 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. ड्रिंक्स ब्रेकमध्ये आम्ही टायमर ऑफ करू. आता आपला वेल आम्ही ऑन केलेला आहे. क्या बात आहे, अतिशय चांगला चेंडू, अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये फेकी खराब पाहायला मिळाली. चांगला बॅकअप अजयकडून. 2 चेंडू 1. वेलकम मनोहर गुलवी, आमचे परममित्र साईनाथ आणि विजय. आज सीताराम गुलवी कामानिमित्त नक्कीच या स्पर्धेपासून गैरहजर आहेत. बघूया, चांगली टीम आहे. राम गुलवी असतील, विजय गुलवी, मनोहर गुलवी, साईनाथ. क्या बात आहे, चेंडूला टर्न केलाय, दिशा दिलेली आहे, स्केअर ऑफ द विकेट, चेंडूला उडवलाय. संदीप ज्युनियर अगदी डीप फाईल लेग आणि लॉंग लेग रिझन मधून चांगली फिल्डिंग करतायत. धाबा इथे 2 पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ती 3. 3 चेंडू 3 धाबा. संदीप ज्युनियर सध्याच्या हंगामाचा संघनायक म्हणून मानकुली संघाकडून त्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला शॉट बॅकवर्ड्स इनफिल्डच्या आतमध्ये उभा आहे. 3 चेंडू 3. क्या बात आहे, चेंडूला हलक्या त्यानं टॅप केलाय. अजय चेंडूला उचलतोय. एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या झाली ती 4. वेलकम राजेश पाटील, निकम पाटील, किशोर पाटील. आज सुपर संडे आहे आणि जॉनमॅन 40+ सारंगाव टीम अगदी गेले 3 दिवस या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळते. विजय गुलवी आणि साईनाथ. तिथे काय घडलंय बघूया. पंचांचा इशारा काय येतोय आणि हा आलाय चौकार बाईच्या स्वरूपात. इथे सँडीकडून थोडीशी चुकी पाहायला मिळाली. चेंडू पकडता आला नव्हता, डॉट चेंडू होता आणि या 4 धावा बाईच्या स्वरूपात आलेत. एजिस्फोट निंबवली टीमला बोनसच्या स्वरूपात. धावसंख्या 8 धावा. 5 चेंडू. राहुलनं काय चांगली गोलंदाजी. नक्कीच हा जर चौकार थांबला असता तर नक्कीच आणखीन राहुलच्या गोलंदाजीमध्ये धावा काही कमी खर्च आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर आणि तर, किंतु आणि परंतु या शब्दांना थारा नाही आहे. तुम्ही एखाद्या चेंडूवर केलेली चूक तिची पुन्हा भरपाई तुम्हाला त्या चेंडूवर करता येत नाही. शेवटचा चेंडू इथे बघूया. चेंडू हवेमध्ये आहे. रणजित आणि संदीप ज्युनियरच्या 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू सेफ लँड होतोय. चांगली फिल्डिंग होते रणजितच्या माध्यमातून. नाही रोखू शकत. 2 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावा बनले बिनबाद 10. चांगली गोलंदाजी केली. नक्कीच बाईचा चौकार सोडला तर राहुलनं अतिशय चांगली गोलंदाजी केली. आमचे जगदीशदादा म्हात्रे देखील सांगतायत चांगली सुरुवात राहुलनं करून दिलेली आहे पहिल्या ओव्हरमध्ये गुरुदत्त मानकुली टीमला. आणि बरोबर 3 मिनिटांमध्ये राहुलचं पहिलं ओव्हर कंप्लीट झालेलं आहे. 11 वाजता चेंडू टाकला आणि 11:03 अगदी पहिलं ओव्हर कंप्लीट केलेलं आहे. धन्यवाद गुरुदत्त मानकुली टीम. चला बघा, तुम्ही पाणी घेऊन जाताय. आम्ही गोलंदाजी करणाऱ्या संघाचं टायमर देखील मग आम्ही स्टॉप करू, कारण की दोन्ही संघांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. फक्त 3 मिनिटं पहिल्या ओव्हरसाठी घेतलेली आहेत. धन्यवाद. असं सर्व संघांनी सहकार्य करा. नक्कीच बजरंग दादा खुश आहेत. बजा नाही तो मजा नाही. सारंगाव संघाचा एक हस्तमुख चेहरा आपण नेहमीच बजादादा यांना पाहिलेला आहे. त्यांनी राहुलच्या गोलंदाजीचं कौतुक केलंय. सुनील आलाय. ओव्हर नंबर 2 सुनील माली. नक्कीच आज सर्व संघामध्ये माली आणि माली कंपनी आहे. नक्कीच आमचे मनोज केनी आज नाही आहेत. वडिलांची तब्येत ठीक नाही आहे आणि नक्कीच मनोज केनीने 2 सामने मिस केलेले आहेत. चांगली टीम आहे. सर्वात सिनियर खेळाडू आमचे गुरु माली आहेत या टीममध्ये सध्याच्या घडीला. त्यानंतर बंडूदादा असतील, राहुल, किशोर हे सिनियर खेळाडू आहेत. तानाजी, अजय, अविन आणि नक्की सँडी. बघूया सुनील आणि सँडी दोन्ही बंधू. पहिला चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे खेळलेला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बघूया किशोर. चांगली फिल्डिंग होते. साईच्या बॅटमधून आले 2 धावा. धावसंख्या 12. 7 चेंडू 12 धावा आलेत. सुनील राऊंड द विकेटनं दुसऱ्या ओव्हरची सुरुवात.
जवानमान सारंगाव 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषकाचा सोला इथे चेंडूला उडवलाय, चेंडू चाललाय सीमापार, हा येतोय षटकार साई गुलवीच्या बॅट मधून. नक्की साईनं सुनील मालीच्या पहिले 2 चेंडूमध्ये 8, पहिल्या ओव्हरमध्ये आले होते 10, अशी संघाची टोटल झालेली एजी स्पोर्ट निंबवली 18 धावा. विजय गुलवी एक चांगले खेळाडू आहेत एजी स्पोर्ट निंबवली टीमकडे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये सुनील गुलवी, राम गुलवी, आज सीताराम गुलवी संघामध्ये नाही आहेत. आज SK एंटरटेनमेंटचे प्रोपायटर शंकर गुलवी देखील संघाला जॉईन आहेत. आपलं देखील स्वागत आहे शंकरजी गुलवी. 18 धावा. इथे देखील चेंडूला ऑन साइडला खेळलाय तानाजी, चेंडूच्या समोर चांगली फिल्डिंग होते डीप मिड विकेट रिजनला. धाव फक्त येईल एक, चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो आहे. ऑन साइडला आपण पाहिलं तर रणजित, बंडू, संदीप ज्युनियर आणि तानाजी हे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफ साइडला आपण किशोर माली असेल, अजय, राहुल. क्या बात आहे, स्विंग अँड मिस, चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू टाकलाय सुनील मालीनं. डॉट बॉल. 4 चेंडू टाकलेत, 9 धावा सुनीलनं आतापर्यंत दिलेत. अजूनही या दुसऱ्या ओव्हरचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा चेंडू हवेमध्ये खेळलेला आहे, बघूया संदीप ज्युनियर की तानाजी माली. चांगली झेल, रनिंग झेल टिपली संदीप ज्युनियरनं आणि या सामन्याची पहिली गोल्डन विकेट सुनील मालीनं आपल्या नावी कोरली आहे. विजय गुलवी इथे झेलबाद झालेत. 19व्या धावसंख्येवर पहिली विकेट. आणि नक्कीच बघा सुनील गुलवी अगदी एंट्री लेट आहे, मात्र मैदानामध्ये आता थेट आपल्याला जाताना पाहायला मिळतील. चांगले फलंदाज आहेत एजी स्पोर्ट निंबवली टीमचे. येणारा जाणारा फलंदाज टीशर्टची सर्कल आपण क्रॉस करा मित्रांनो. आज 9 सामने खेळवायचे आहेत. आज आपल्याला 2 सामने एक्स्ट्रा आहेत, सेमीफायनल आणि फायनल. फायनलमध्ये काल जयबजरंग कारिवली टीम चेरोबा 40+ कोण संघाला पराभूत करून पोहोचलेली आहे. तर पहिल्या दिवसाची विजेता टीम आहे श्री कालिका माता कालवार. विजय गुलवीची आज नक्की जी फटकेबाजीसाठी ओळख आहे ती फटकेबाजी पाहायला मिळणार नाही. सुनीलची चांगली बॉलिंग, तर साई गुलवीनं चांगली फलंदाजी केलेली आहे. मैदानामध्ये सुनील गुलवी आणि सुनील माली. शेवटचा एक चेंडू आहे सुनीलचा. धावसंख्या लागली ती 19. 9 धावा सुनीलनं दिलेत 5 चेंडूमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये राहुलनं दिलेत 10 आणि हा चेंडू आहे शेवटचा. क्या बात आहे, खडे खडे जागेवरून पटका खेळण्याचा प्रयत्न बसलाय सुनील गुलवीचा. डॉट बॉल. 2 ओव्हर 19. नक्की जो षटकार सुनील मालीनं खाल्ला होता दुसऱ्या चेंडूवर, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक. 4 चेंडूमध्ये त्यानंतर फक्त 1 धाव दिली आणि एक महत्त्वाची विकेट सुनील गुलवीची आणि 2 चेंडू डॉट. चांगलं कमबॅक हे मोठ्या खेळाडूसाठी खूप चांगलं आहे. बघूया ओव्हर नंबर 3 रणजित की सँडी की संदीप ज्युनियर गोलंदाज कोण असेल. पर्याय आहेत कारण की बंडू माली देखील गोलंदाजी करू शकतात. तानाजी माली आहे, रणजित माली आहे, सँडी आहे, अविन देखील गोलंदाज आहे, किशोर आहे. बरोबर फक्त आतापर्यंत आपण पाहिले तर 9 मिनिटं झालेली आहेत. त्यामध्ये 1-2 मिनिटं आपण बघली तर पाणी देखील फलंदाजांना घेऊन गेले होते. चांगला अगदी आपण वेल पाहिली तर चांगलं सहकार्य आहे गुरुदत्त मानकुले टीमकडून. सर्वांकडून आम्ही अपेक्षा करतोय. बरोबर आपल्याला 3 ओव्हरसाठी 16 मिनिटांचा अवधी आहे. 19 धावा. रणजित आलाय. रणजित नक्कीच रणजित सरावमध्ये गोलंदाजी करतो, मात्र मॅच मध्ये खूप कमी संधी मिळते. असो या स्पर्धेतून संधी दिलेली आहे. पहिला चेंडू अतिशय चांगल्या लाईन अँड लेंथ वर, मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्यामध्ये अपयशी. परिणाम स्वरूप एक सिंगल धाव. चांगला चेंडू होता, अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू साईसाठी. साईनं या इनिंगमध्ये आतापर्यंत धावा 13 बनवल्यात. 1 षटकार आहे, 2 डबल आणि 3 सिंगल, अशा 13 धावा साईच्या बॅटमधून आलेत. सुनील गुलवीला खातं खोलायचं आहे. धावसंख्या 20.
इथे फटका खेळलेला आहे, बघूया. क्षेत्ररक्षक होते सुनील माली, मात्र चेंडू चालला त्यांच्या पाठीमागे, सीमा पार षटकार. ही ताकद आहे सुनील गुलवीची, ताकद आहे नक्कीच. धावसंख्या झाली ती 26. बघा, या चालू सामन्यातून विजेता आणि गावदेवी अंजूर असा पुढील सामना असेल. त्यानंतर गावदेवी पूर्णा, वीर तानाजी दापोडे आणि गंगामाता गुंदवली आणि अमरस्फोट कासने या चारही संघांनी वेळेवर पोहोचायचं आहे. इथे हा फटका चाललाय, बघूया. लॉंग ऑनला तानाजी आहे, झेल ड्रॉप केलाय. ही समस्या राहिलेली आहे मानकुली टीमची. इथे षटकाराचा बदला घेण्याची संधी नक्कीच रणजित गोलंदाजाला होती, मात्र तानाजी मालीना झेल धरतीला दान केलाय. एक धाव, धावसंख्या 27. तानाजी माली एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, मात्र चुकी पाहायला मिळाली. प्रॅक्टिस सराव वेगळा आणि मॅच मध्ये नक्कीच खेळाडूची ताकद वेगळी पाहायला मिळते. हा आला डॉट बॉल. साई गुलवीसाठी हा डॉट चेंडू टाकलाय. 2 चेंडू बाकी आहेत. रणजितनं 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 8 धावा दिलेत, त्यामध्ये एक षटकार आहे. 27 धावा लागलेत 16 चेंडू मध्ये. हा चेंडू ऑन साइडला सुनील मालीच्या दिशेनं, चांगली फिल्डिंग. 28 धावा, 17 चेंडूंचा खेळ संपलाय आणि एक बाद. एजी स्पोर्ट निंबवली 28 वर. फुलटॉस इथे चेंडूला केलेला बघूया. संदीप ज्युनियर चुकी होणार नाहीये. दुसरी झेल या सामन्यातून टिपलेली आहे आणि दुसरा मोठा फलंदाज सुनील गुलवीच्या रूपाने बाद होतोय एजी स्पोर्ट निंबवली टीमचा 28व्या धावसंख्येवर. प्रदीप किनी, उमेश माली, विश्वास पाटील, आपलं देखील खूप खूप स्वागत. नवीन बॅटर विनोद गुलवी. 3 ओव्हर 28. पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुनीलनं दिले होते 9 आणि रणजितनं दिलेत 9. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी आहे. शेवटचा आणि अंतिम 4था ओव्हर घेऊन गोलंदाज सँडी. संदीप ज्युनियरनं चांगले 2 झेल टिपले. विजय गुलवीचा, त्यानंतर सुनील गुलवीचा. क्रिकेटचं सूत्र आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचा घटक आहे. नक्कीच तुफान पिंपळाची आज 3ऱ्या ओव्हरमध्ये जी घनश्याम बोरीच्या गोलंदाजीवर आपण फिल्डिंग पाहिली, तिचा फटका या संघाला लागला आहे. कारण की गावदेवी अंजूर टीमनं तुफान पिंपळ संघाला पहिल्या सामन्यातून पराभूत केलेला आहे आणि जगदीश मात्रे नाराज होते कारण की फिल्डिंग खूप खराब झाली होती. खास करून आज शिवा म्हात्रेच्या दिशेनं भरपूर चेंडू गेले. पहिला चेंडू इथे साई गुलवीनं पहिल्याच चेंडूवर सँडीचा षटकार ठोकून स्वागत केलेलं आहे. धावसंख्या झाली ती 34. 28 + 6 34 धावा लागलेत. नक्कीच आमच्या या स्पर्धेसाठी ज्या ज्या दानशूर दात्यानं सहकार्य केलेले आहे त्या सर्वांचं जानमान सारंगाव 40+ संघाच्या वतीनं मनापासून स्वागत आणि आभार. 5 चेंडू बाकी आहेत या पहिल्या इनिंगचे. 34 धावा. आज साई हा चेंडू षटकार खाल्ल्यानंतर डॉट. हा चेंडू देखील वलवलाय, फिरवलाय. संदीपकडे हे चेंडू आहेत. नक्की षटकार खाल्ला, त्यानंतर डॉट आणि एक सिंगल. 3 मध्ये 7 दिलेत. धावसंख्या 35. आता फलंदाज आहे विनोद. नक्की श्याम पाटील गावदेवी अंजूर संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू, यांच्या सुकन्या आमच्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. आपलं स्वागत आहे दीदी. चैतन्य श्याम पाटील
चांगली वापसी केलेली आहे सँडीनं. पहिल्या चेंडूवर 6, त्यानंतर 3 चेंडूमध्ये 2 डॉट 1 सिंगल. क्या बात आहे विनोद गुलवीसाठी. बघूया इथे हा चेंडू फाईन केले, झेल गुरु मालीकडून ड्रॉप झाला. अविन धावतोय, नक्कीच 2 पूर्ण केलेत. तिसरीसाठी साई निघालाय आणि तिसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. 35 + 3 38. आता या इनिंगचा 1 चेंडू बाकी आहे. 38 धावा लागलेत. बघूया सलामीला आलाय साईनाथ गुलवी आणि शेवटचा चेंडू देखील त्यांच्या वाट्याला आलेला आहे. बघा जेव्हा फलंदाज शपल क्रॉस होत आहेत, जर बॉक्सच्या बाहेर येऊन तुम्ही चेंडू खेळला आणि तो पंचांना जर आढळला तर तुम्हाला त्याच्यावर कुठली धाव देता येणार नाहीये. तो चौकार, षटकार, सिंगल, डबल काही असो. आणि जर यष्टीरक्षकाला जर आता यापुढे इजा झाली, नक्कीच आपण पाहिली होती चाचणी स्पर्धेमध्ये पिंपळच्या ग्राउंडवर सुनील मालीला प्रवीण जोशी ओलीच्या फलंदाजी बॅट लागली होती आणि आता पिंपळगर इथे सुदाम पाटीलची बॅट चंदन नाईकला लागली होती. यानंतर कमिटीने निर्णय घेतला जास्त शपल क्रॉस फलंदाज आपण होऊ नका, फटका खेळू नका, कारण की यष्टीरक्षकांचे सदस्य आहेत शकुंतला काथोड पाटील, माजी सरपंच सुरेश सारंग, महादेवजी गरज साहेब, पंचायत समितीचे माजी उपसभापती, त्यानंतर अंजूर ग्रामपंचायतचे उपसरपंच केतन लक्ष्मण पाटील, एवन जोडी, सुकेश डाकी, त्यानंतर भरोडे गावचे उद्योगपती मौसम आत्माराम पाटील, त्यानंतर गोल्डमॅन बालाराम मगन पाटील वेले आणि सदानंद किसन पाटील एसके पिंपळनेर यांचे देखील आभार. वेताल रमेश पाटील उद्योगपती सारंगाव, त्यानंतर आमचे गोटेभाई नितेश पाटील सारंगाव उद्योगपती, राजेश वासुदेव पाटील उद्योगपती सारंगाव, बालाराम दादाजी पाटील उद्योगपती सारंगाव, युवा नेते दापोडे ओंकार युवा संस्थेचे सन्माननीय दिनाशेठ पाटील यांचे देखील आभार. त्यानंतर आपले सन्माननीय भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सुरेश बाळेमामा म्हात्रे, माजी केंद्रीय मंत्री कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब आपलं देखील आभार. त्यानंतर देवेश पुरुषोत्तम पाटील उर्फ सर्वांचे लाडके बबलू शेठ आपले देखील आभार आहेत. ओमकार डेव्हलपर वाल भानुदास भैर साहेब, त्यानंतर संजयभाई म्हात्रे साहेब भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष, त्यानंतर पद्मकर चौधरी साहेब बर्फाणी बाबा एंटरप्राइजेसचे मालक, प्रदीप पप्पूशेठ पाटील राहणाल आपलं देखील आभार. विठोबा बिलान नाईक वलपाडा उद्योगपती, सुजित तात्याशेठ उद्योगपती काल्हेर, डॉक्टर देवानंदजी थलेसाहेब शिवसेना प्रमुख ठाणे जिल्हा, दया भंडारी माजी उपसरपंच काल्हेर आणि उद्योगपती, त्यानंतर धीरज शेठ म्हात्रे गंगामाता गोंधळी संघाचे कर्ता धर्ता आणि त्यानंतर संजय तुकाराम पाटील उद्योगपती गोंदवली, आमचे विनय पाटील यांचे मामाश्री आहेत. आणि त्यानंतर SK कंस्ट्रक्शन डोंबिवली अजय खारेसाहेब, त्यानंतर कैलासवासी जनार्दन भगत डोंबिवली, मंगेशजी माली साहेब काल्हेर उद्योगपती, माजी सरपंच भरत पांडुरंग पाटील साहेब दापोडे आपलं देखील आभार. आणि नक्कीच गोल्डमॅन रवींद्र एकनाथ पाटील हवेदिवे आपलं देखील आभार. रतिलाल दादाजी पाटील समाजसेवक सारंगाव, साईनाथ वामन पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश सारंग, नितीन छगन पाटील पोलीस पाटील. चला लगेच फिल्डिंग लावा प्लीज. फिल्डिंग करण्यासाठी जायचं आहे विजयजी गुलवी अँड ऑल टीम एजी स्पोर्ट निंबवली. मदन दादाजी पाटील, प्रमोद बबन पाटील, विलास सुंदर पाटील, सुनीला दादाजी पाटील, विनय सरस पाटील वेलकम, चिंतामण पाटील, राजूदादा पाटील आपलं देखील स्वागत आहे. सहदेव मोहन पाटील, बालाराम बुट्या पाटील, चिंतामण बिल्ल्या पाटील, श्याम शनिवार पाटील, किरण द्वारकानाथ पाटील, विनोद यशवंत पाटील, शिवाजीदादा दगडू पाटील, रुक्मन चिंतामण पाटील, राजेश कालीराम पाटील, निवेश बालू कालीराम पाटील, नंदू प्रल्हाद पाटील, कपिल बंडू पाटील, ऋतिक बालाराम पाटील, गोवर दशरथ पाटील, सावकाश सुकीर पाटील, त्यानंतर आमचे हरेश सत्यवान भोईर वेले, सूर्यकांत दादाजी पाटील वेले, धनाजी तले वेले, जैन गायकवाड पिंपळनेर, शैलेश म्हात्रे वेले, अरविंद भोईर साहेब माजी अध्यक्ष भिवंडी ग्रामीण 40+ ओली, त्यानंतर पल्लवी जितेंद्र पाटील माजी सरपंच वेले, राजू चव्हाण खारबाव आणि कमलाकर पाटील ताडाली माजी नगरसेवक सर्वांचे विशेष आभार धन्यवाद. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. धावांचं लक्ष्य 39
आणि जशी सामन्याला सुरुवात होईल तसं आपण ऐकूया उमेश पाटील यांचा आवाज. धन्यवाद. नक्कीच इथे आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक कट्टा जो सारंगावचा आहे तिथे आमचे ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत. त्यांना विनंती आमच्या जयहनुमान 40+ सारंगाव संघाच्या वतीनं की सर्वांनी स्टेजवर येऊन बसायचं आहे. आपण स्वागत आणि सन्मान करत जाणार आहोत. चला. 39 धावांचं लक्ष्य आहे. हिमंत पाटील आपण यायचं आहे. दहा खेळाडू झाले तर आपण सामना सुरू करायचा आहे. 10च्या कमी खेळाडूंना खेळवता येणार नाहीये. टीम राम गुलवी आलेले आहेत. आपण स्वागत आणि सन्मान करूया. राजूदादा पाटील, वीर तानाजी दापोडे संघाचे एक सिनियर खेळाडू राजूदादा पाटील आपल्या मंचावरती आहेत. चला हिम्मत पाटील आपण स्वागत सन्मान करूया. जयहनुमान सारंगाव 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये आज स्वागत आणि सन्मान केला जाईल. वेलकम सूर्यकांत सीताराम पाटील दादा, मनोज भाऊ पाटील उपाध्यक्ष आहेत. त्यानंतर आमचे ज्ञानदेवदादा पाटील आपण देखील यायचं आहे. चला स्वागत आणि सन्मान केला जाईल. राजूदादा पाटील यांचा वीर तानाजी दापोडे संघाचे एक अष्टपैलू खेळाडू. त्यानंतर मनोज भाऊ पाटील उपाध्यक्ष आहेत भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ, त्यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. आयोजन समिती जरा फास्ट घ्या, सामना सुरू होतोय. मनोज भाऊ आपण देखील स्वागत सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर आपले सूर्यकांत दादा सीताराम पाटील वीर तानाजी दापोडे संघाचे एक सिनियर खेळाडू मनोज भाऊ पाटील यांचं देखील स्वागत आणि सन्मान. त्यानंतर सूर्यकांत दादा आपण पुढे यायचं आहे. वीर तानाजी दापोडे सिनियर 40+ संघाचे दादा माजी संघनायक देखील राहिलेले आहेत आणि त्यांचं देखील हेतूची स्वागत आणि सन्मान इथे केलं जाईल. अनिल दादा आपण देखील स्टेजवर या. त्यानंतर चिंतामण पाटील माजी सरपंच दापोडे आपण देखील पुढे यायचं आहे. सामन्याला सुरुवात होते, सामना सुरू ठेवायचा आहे. 2 अँगलमध्ये BTC आपण ही स्पर्धा कव्हर करायची आहे. इथे चिंतामण पाटील याचं देखील स्वागत आणि सन्मान जयहनुमान 40+ सारंगाव संघाच्या वतीनं केलं जाईल. हिम्मत पाटील यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान. त्यानंतर अनिलदादा पाटील आहेत गावदेवी अंजूर या संघाचे कर्ता धर्ता. हे एक घ्या आपण. लव पाटील एक स्वागत सन्मान घ्यायचं. अनिलदादा पुढे या. अनिलदादा पाटील गावदेवी अंजूर संघाचे कर्ता धर्ता आहेत, सर्व आहेत. त्यांचा देखील आज स्वागत सन्मान आपण कंप्लीट करूया. दादा पुढे या आपण. अनिल दादा पुढे या. अतिथी देव भव. इथे स्वागत आणि सन्मान केला जातो पाहुण्यांचा, खेळाडूंचा आणि मान्यवरांचा. धन्यवाद. ओव्हर टू उमेश. धन्यवाद. पहिल्याच चेंडूवर एक मोठी विकेट इथे आलेली आहे. सुनील माली हा फलंदाज तिथे पायचिकच्या स्वरूपात पहिल्याच चेंडूवर बाद झालेला आहे. 2 धावांची पेनल्टी. ओके. शॉर्ट फिल्डर. सुनील गुलवी अतिशय सुरेख असा ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करतोय. फेकी मात्र चुकीची. 1 धाव मिळते. एक धावेने ते अकाउंट ओपन केलेलं आहे गुरुदत्त मानकोली संघानं. तानाजी नवीन फलंदाज आलेले आहेत. सुनील माली हा फलंदाज तिथे बाद झाला होता पहिल्या चेंडूवर पायचीच्या स्वरूपात. स्ट्राईकला राहुल माली. 39 धावांचं लक्ष आहे गुरुदत्त मानकोली संघासमोर. ते मात्र सुरेख असा चेंडू होता. टॅप केलेला आहे. कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फक्त 1च धाव मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या 2. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात इथे करून देताना सुनील गुलवी आतापर्यंत 3 चेंडू टाकले, 2 धावा खर्च केल्या. एक महत्त्वाचा फलंदाज सुद्धा बाद केलेला आहे सुनील गुलवी.
तानाजीसाठी बॅटची कडा घेतली होती, झेल सुटतोय तिकडे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फक्त 2 धावा मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 4 आणि ते मधील टॉवर आहे तिथे जरा जपून क्षेत्ररक्षण करायचं आहे. हेल्थ इज वेल. चार धावा, 1 बाद 4 धावा. पुन्हा एकदा सुनील गुलवी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. 1+1 अशा 2 धावा मिळतील. दोन धावांनी धावसंख्या वाढते ती 6. 1 बाद 6. पहिल्या षटकामध्ये सुनील गुलवी गोलंदाजी करतोय. 38 धावा बनवल्या गेल्या पहिल्या सत्रामध्ये एजी स्पोर्ट निंबोली संघानं. हा कुट्टापाचा चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. चेंडू गॅप मधून चालला आहे, पाठलाग होतोय चेंडूचा. चेंडू थांबणार नाही, जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमेबाहेर चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 10. पहिल्या चेंडूवर विकेट आला होता. एक दबाव होता मानकोळी संघावर, पण त्या दबावाला झुगारून दिलेले राहुल माली याने. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेला. धावसंख्या बऱ्यापैकी 10. 39 बनवायचे आहेत. फुलटॉस चेंडू त्रिफलाचित. वेगवान चेंडू हाताला गेला होता सुनील गुलवी यांच्याकडून आणि राहुल माली हा फलंदाज तिथे त्रिफलाचित होतोय. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे षटकामध्ये. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपतो. पहिल्या षटकामध्ये 2 बाद 10 अशा धावा झालेल्या आहेत त्या गुरुदत्त मानकोली संघाच्या. त्याच्यानंतर पेनल्टीच्या धावा तिथे ऍड करण्यात येतील. लेट रिपोर्टिंगच्या 2 धावा, त्याच्यानंतर शॉर्ट फिल्डरच्या 2 धावा, टोटल 4 धावा इथे पेनल्टीच्या स्वरूपात ऍड केल्या जातील. त्यामुळे सुधारित धावसंख्या असेल 14. नवीन फलंदाज संदीप माली सिनियर. स्ट्राईकला असेल फलंदाज तानाजी माळी. नॉन स्ट्राईकला संदीप माली आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होतोय. विनोद गुलवी. अतिशय सुरेख असा फटका खेळलाय. 1 धाव पूर्ण करते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. साई गुलवी तिकडे होते. चांगले क्षेत्ररक्षण. इथे मात्र 2 धावा घेतलेल्या आहेत. ओव्हरथ्रोचा तिथे फायदा उचललेला आहे. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 16. पुन्हा एकदा विनोद गुलवी. अतिशय सुरेख असा ड्राईव्हचा फटका आपण बघतोय. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त आणि फक्त 1च धाव दिलेली आहे. 1 धावाने संघाची धावसंख्या होते ती 17. दुसरे षटक मार्गस्थ आहे. 39 धावांचं आव्हान आहे आणि त्याचा यशस्वीरित्या पाठलाग करताना गुरुदत्त मानकोली आतापर्यंत 17 धावा आलेल्या आहेत. जय हनुमान सारंगाव आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025. फुलटॉस चेंडू उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. अतिशय सुरेख असा झेल घेतलेला आहे. अशा प्रकारे तानाजी माली संदीप माली हा फलंदाज बाद झालेला आहे. एक मोठा फलंदाज इथे बाद होतोय. फुलटॉस चेंडू होता, त्याला फायदा उचलता मात्र आला नाहीये. अतिशय चांगला झेल तिथे मला वाटतं राम माली होते, त्यांनी पकडलेला आहे. नवीन फलंदाजी तो रणजित. सतरा या धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद होतो या गुरुदत्त मानकोळी संघाचा. सुनील माली, संदीप माली, राहुल माली असे 3 महत्त्वाचे फलंदाज तिथे बाद झालेले आहेत. आता ग्राउंडवर रणजित माली आणि नॉन स्ट्राईकला तानाजी माली.
पुन्हा एकदा फुल टच चेंडू, यावेळी चेंडू हवेत होता, मिस टाइम झाला होता. एक धाव पूर्ण, फक्त एकच धाव मिळते. चांगले क्षेत्ररक्षण, डीप मधून क्षेत्ररक्षक धावत आले होते. फक्त एक धाव दिलेली आहे. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ते 18. विनोद गुलवी चांगली गोलंदाजी करतो दुसऱ्या षटकामध्ये. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले, 4 धावा खर्च केल्या. एक महत्वाचा फलंदाज देखील बाद केलेला आहे विनोद गुलवी. तानाजीसाठी हा चेंडू, ड्राईव्हचा फटका, चेंडू गॅप मधून चाललाय, खूप मोठी गॅप आहे, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये खूप मोठी गॅप होती, त्या गॅप मधूनच चेंडू काढलेला आहे. जबरदस्त असा ड्राईव्हचा फटका इथे तानाजी माली याच्याकडून. चौकारीने धावसंख्या वाढते ती 22. एक फिल्डर कमी असल्यामुळे त्याचा खूप मोठा परिणाम इथे मॅच मध्ये पाहायला मिळतो. फिल्डिंग मध्ये एजी स्पोर्ट निंबोली संघाला 10 खेळाडूंसह खेळत आहे, नक्कीच त्याचा परिणाम दिसून येतोय. धावसंख्या ती 22, 39 बनवायच्या आहेत. अजूनही 17 धावा बनवायच्या आहेत. तेरा चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 चेंडूंमध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. श्री गुरुदत्त मानकोली संघाला मॅच बॉल आलेला आहे. 13 चेंडू 17 धावांची गरज. तानाजी माली याच्या बॅट मधून हा चौकार आलेला आहे. तानाजी माली याने 10 धावा आतापर्यंत बनवल्या आहेत. पुन्हा एकदा विनोद गुलवी, पुन्हा अतिशय सुरेख असा फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे साई माली. एक धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये, फक्त एकच धाव. धावसंख्या होती ती 23 आणि 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकांमध्ये 3/23 अशा धावा झालेल्या आहेत त्या गुरुदत्त मानकोली संघाच्या. तर येणारे 12 चेंडू आणि धाव्या बनवायला लागतील त्या 16. 12 चेंडू 16 धावा, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 8 धावा बनवायला लागतील. 12 मध्ये 16 बनवायचे आहेत. दोन षटकं पूर्ण करण्यासाठी 9 मिनिटांचा इथे वेळ लागलेला आहे एजी स्पोर्ट निंबोली संघाला. चला 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. यानंतरचा सामना असेल गावदेवी अंजूर आणि या सामन्यामधील विजयी संघ पहिल्या षटकाचा विचार केला तर सुनील गुलबी यांनी 9 धावा खर्च केल्या. 2 महत्त्वाचे फलंदाज देखील बाद केले. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा 9 धावा आलेल्या आहेत. एक फलंदाज देखील बाद झालेला आहे. विजय गुलवी क्रमांक 3चं षटक घेऊन समोर फलंदाज तानाजी. सुरेख असा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला, वाट बघितली होती चेंडूची, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही येत नाहीये. फक्त टॅप करण्याचा प्रयत्न झाला होता. निर्धाव चेंडू होता. चांगली सुरुवात करून देताना निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे विजय गुलवी याने. 11 चेंडू आणि 16 धावांची गरज. हेच षटक खूप महत्वाचं आहे निंबोनी संघाच्या दृष्टीने. ते मात्र पायावर आदळतोय चेंडू, मोठा फटका मारायचा होता. एक धाव मात्र वाचू शकत नाही. एक धावेने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढते 24. रणजित माली स्ट्राईकला असतील. विजय गुलबी आतापर्यंत 2 चेंडू चांगले प्रकारे हाताळले गेले आहेत विजय याच्याकडून. सुरेख असा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. एक धाव लेग बायच्या स्वरूपात मिळते. एक धावेने संघाची धावसंख्या होती 25. 25 धावा धावपगार लागल्या गेल्या आहेत. सिल्वर जुबली धावसंख्या.
विजय गुलवी. तानाजी माळीसाठी हा चेंडू. फुलटच चेंडू आता ड्राईव्ह केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. फलंदाज बाद. तानाजी माळी हा फलंदाज इथे बाद झालेला आहे. नवी फलंदाज संदीप माळी ज्युनियर डावखुरा फलंदाज आहे आणि नेहमी 6व्या आणि 7व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊन मोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. पंचवीस धावा झालेल्या आहेत. अजूनही 14 बनवायच्या आहेत. 26 धावा झालेल्या आहेत. अजूनही 13 धावा बनवायच्या आहेत. संदीप माळी ज्युनियर आणि स्ट्राईकला रणजित माळी. गोलंदाज विजय गुलवी. धाव संख्या 26. अजूनही 13 पाहिजे जिंकण्यासाठी. 8 चेंडू 13 धावा. सुरेख असा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल वन बाउंस सीमारेषे बाहेर. चौकार. खूप मोठा गॅप होता. त्या गॅप मधूनच चेंडूला खेळून काढलेले रणजित माळी याने नक्कीच एक महत्वाचा उपयुक्त असा चौकार, संजीवनी देणारा चौकारा मानकोली संघासाठी. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते 30. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. नक्कीच या चौकाराने समीकरण थोडंसं कमी झालेलं आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. लेग साइडला चेंडू जातोय. पंचांचा शेरा व्हाईट बॉल. आता मात्र दबाव विजय गुलवी याच्यावर. धावसंख्या होती ती 31. 7 चेंडू 8 धावांची गरज. पुन्हा एकदा त्याच दिशेने टाकलेला आहे चेंडू. पुन्हा एकदा व्हाईट येतोय. क्रुशियल मोमेंट मध्ये असे व्हाईट बॉल तेही विजय गुलवी या गोलंदाजाने टाकावेत. सुरेख असा फटका सजवलाय. गॅप खूप मोठा आहे. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. जणू या चौकाराने मॅचची हवाच काढलेली आहे. धावसंख्या होती ती 36. 6 चेंडू आणि फक्त 3 धावांची गरज. 6 चेंडू आणि 3 धावा. सोपं समीकरण इथे गुरुदत्त मानकोली संघासाठी. चला गावदेवी अंजूर संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. गावदेवी अंजूर संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. सहा चेंडू 3 धावांची गरज. गोलंदाज राम गुलवी आलेले आहेत. शेवटच्या षटकामध्ये 3 धावा वाचवण्याची जबाबदारी मात्र त्यांच्यावर दिलेली आहे. समोर फलंदाज संदीप माळी ज्युनियर आणि नॉन स्ट्राईकला रणजित माळी. रणजित माळीने चांगली फलंदाजी केलेली आहे. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. 6 चेंडू 3 धावांची गरज. सहा चेंडू आणि 3 धावा. आजच्या दिवसातला दुसरा सुपर संडे मधील दुसरा सामना आपण पाहत आहोत. यानंतरचा सामना असेल गावदेवी अंजूर आणि या सामन्यापैकी विजेता संघ 6 मध्ये 3 बनवायचे आहेत. 6 मध्ये 3 रोखण्याची जबाबदारी मात्र राम गुलवी याला दिलेली आहे. समोर फलंदाज संदीप माळी ज्युनियर. पहिला चेंडू आकुटपाचा चेंडू हुक केलेला आहे. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. याच बरोबर एजी स्पोर्ट निंबोली या स्पर्धेच्या बाहेर. अभिनंदन श्री गुरुदत्त मानकोळी. आणि या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार जातोय